नमस्कार. स्टार भारत न्यूज वन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. माझी शाळा माझा अभिमान. होय, आज आपण बोलतोय अशा एका शाळेबद्दल जी केवळ शिक्षणाचे मंदिर नाही तर सामाजिक बांधिलकीचं तेजस्वी उदाहरण आहे. लोकसहभागातून लोककल्याणाच्या भावनेतून उभारलेली नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा संगूची वाडी म्हणून कंधार तालुक्यात सर्वांना परिचित आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ एक दिलाने प्रयत्न करून अभिमानाने 1 ते 4 वर्ग खोली बांधकाम व सर्व शाळा डिजिटल केली आहे. शाळेच्या परिसरात स्वच्छता, हरित उपक्रम, डिजिटल शिक्षण आणि सुबक वातावरण या सगळ्यांचा सुंदर संगम पाहायला भविष्यात मिळणार आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने उभी राहिलेली ही डिजिटल शाळा आज विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे केंद्र बनली आहे. गावकरी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून हरित वातावरण निर्माण करणार आहेत. आज परिसर स्वच्छतेचे काम, बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. गावातील प्रत्येक कोपऱ्यातून प्रत्येक चेहऱ्यावर एकच भावना, आपली शाळा आपला अभिमान. आपली शाळा डिजिटल शाळा हा भाव दिसून येत आहे. रस्ते, शाळेच्या परिसरात त्यांनी श्रमदान करून समाजसेवेचं जिवंत उदाहरण दिलं आहे. या सर्व प्रयत्नामुळे शाळेने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. खरंच गावकऱ्यांचा एकत्र प्रयत्न, शिक्षकांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे या शाळेचं नाव आज प्रत्येकाच्या तोंडी अभिमानाने घेतलं जातं. ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेची त्रिवेणी हीच आमची शाळा आणि हाच आमचा अभिमान, असे उपस्थित संगूची वाडी जिल्हा नांदेड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहूया स्टार भारत न्यूज वनचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार. आमची शाळा सुंदर शाळा, आमची शाळा डिजिटल शाळा, आमची शाळा डिजिटल शाळा, आमची शाळा डिजिटल शाळा, आमची शाळा डिजिटल शाळा, आमची शाळा आमची शाळा आमचा अभिमान, आमची शाळा आमचा अभिमान, आमची शाळा आमचा अभिमान. शरणार्थ टीचरची गरज नाही, डायरेक्ट यावरून टीचर बाहेर जाऊ शकतो. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं काही वाद जुनी इमारत पडल्याचं असं तुमच्यावर आरोप करण्यात येत आहे, काय ही हास्यास्पद गोष्ट आहे. खरं तर आमच्या गावकऱ्याचा मला एवढा अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा की संगूच्या वाडीमध्ये मंदिर उशिरा बांधलंय आणि जी जुनी बिल्डिंग होती पडाई झालेली तिचं फर्निचर वगैरे तुम्हाला आता दाखवलंय आम्ही. त्या शाळेचं बांधकाम गाववाल्यांनी वाळू आणून चुन्यामध्ये दळून विटाचं पत्राची शाळा बांधली होती. विटाचं बांधकाम जवळपास 1960च्या आसपास आणि तेव्हा आमचा जन्म झाला. ही गावकऱ्यांनी बांधलेली शाळा आहे. या शाळेतून शिकून गेलेले अनेक माणसं मोठे झाले, इथून गेलेले मोठ्या पदावर गेले. त्यामधले आमचे शिवाजी येलवाड हे इंजिनियर साहेब झाले. त्यांनी आमच्या गावाला सुयोग पेट्रोल पंप ह्या हायवेला टाकलाय. सुयोग हॉटेल त्यांचं जोरात चालते. पुण्याला त्यांच्या हाताखाली जवळपास बेकार अभियंते 5-25 लोक आहेत. 50-100 लोकांना त्यांनी कामगार उपलब्ध करून दिलाय. त्यांची इच्छा झाली की आपल्या या शाळेतून गेलेले जुने सगळे मित्र घेऊया, मुलं घेऊया. आणि गेल्या वर्षी 15 ऑगस्टला त्यांनी इथली शाळा, इथली अवस्था बघून पावसात गळत होत असलेली शाळा, पत्राची शाळा, पडाई झालेली शाळा, मोडकळीस आलेली शाळा आपण मोडूया आणि पुन्हा गावकऱ्याची शाळा आपल्या श्रमदानातून, आपल्या सगळ्यांच्या शक्तीतून, आमच्या मदतीतून आम्ही पुढे होतो. पुढाकार घेऊन त्यांनी हे शाळा 1 वर्षामध्ये उभा केली. ते बिल्डिंग आता पाठीमागे समोर आहे. यापूर्वी कालच्या 20 तारखेला म्हणजे दीपावलीमध्ये आमच्या शाळेचं काम पूर्ण झालं. डिजिटल शाळा आहेत, त्याच्यामध्ये LED आहेत, म्हणजे सगळं ऑनलाईन शिक्षण. आता आमच्याकडे 3 शिक्षक आहेत, वर्ग 4 आहेत
एक शिक्षक कामात गेला तर 2 शिक्षक वर्गावर गेल्यावर दोन वर्गामध्ये LED चालते विद्यार्थ्यांना शिकवायला. अशी सुंदर शाळा, डिजिटल शाळा, तालुक्यात कुठली शाळा असेल तर दाखवा आम्हाला लोकप्रतिनिधींनी. पण इथे सरपंचांनी त्याची बाजू पूर्ण केलेली आहे. शिओला, BDOला, शिक्षण अधिकाऱ्याला ठराव दिलेला आहे. इथल्या जिल्हा परिषद शालेय समितीचा ठराव आहे, ग्रामपंचायतचा ठराव आहे, ग्रामसभेचा ठराव आहे. ग्रामसभेमध्ये एका मेंबरचा विरोध आहे. 101 सह्या आहेत, त्याच्यात एक मेंबरचा विरोध आहे. आणि त्याला वर्ष झालं. वर्ष झाल्यावर त्यांनी एक पत्र सुद्धा दिलं नाही शिओनी, BDOनी. आणि मग आता तक्रारी, शाळा पाडली. अरे बांधलेलं कोणी सांगा? एवढी सुंदर वस्तू. आले की तुम्ही दडपशाहीने पाडलेली आहे आणि कुणाचीही परवानगी घेतली नाही असं नमूद करण्यात आलं. परवानगी, शाळा बांधतानाच आम्हाला परवानगी नव्हती, सरमदानात बांधली होती. आणि या गावची बांधकामाची परवानगी ग्रामपंचायत देत असते. आणि शाळेची बिल्डिंग म्हणून प्रशासनाला कळवलेलं आहे. शिव मॅडमचे आमच्याकडे रिसिव्ड आहेत, तुम्हाला दाखवतील सरपंच. शिक्षण अधिकाऱ्याला दिलेली रिसिव्ड आहे, पंचायत समितीला दिलेली रिसिव्ड आहे, ठराव आहेत. आणि दोन्ही ठराव आहेत, शालेय समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे ठराव आहेत. त्याचे सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे, पाठपुरावा. आम्ही BDO साहेबांना दाखवलं. कालच BDO साहेब येऊन गेले म्हणे. परवाला माझी भेट झाली. आणि साहेब तुम्ही गरीब माणसं कशाला दबावला पडता म्हणलं, इथं तुम्ही सांगा लोकप्रतिनिधीला, फोन येत असेल तर. साहेब तिथली शाळा बघा म्हणावं जाऊन, सुंदर शाळा बांधली, तुमच्या सुद्धा गावात नाही. तुम्ही केलेले रोड तर 6 महिन्यात उकळून जातात, पण संगूच्या वाडीची शाळा येऊन बघा आणि मग फोन करा. म्हणजे गावाला बदनाम झालं. साहेब सरपंच आणि एखाद्याची तक्रार असेल, पण आज माझं गाव बदनाम झालं. इथं 12वी पर्यंतची शाळा आहे. गावचा तो संदर्भ होता. ग्रामपंचायत माझ्या गावाला नव्हती, पांगऱ्याला होती. शाळा मात्र 8वी पर्यंत संगूच्या वाडीला होती. ते कैलासवासी नामदेव महाराज गोटमवाड, ते आमच्या गावचे जावई, त्यांच्या पुढाकारातून त्यावेळेस आमचा गाव उभा टाकला. आणि आता शिवाजीरावच्या पुढाकारातून हा गाव उभा टाकला. आणि हे वास्तू तुमच्या समोर आहे की भविष्यामध्ये आमचे हे मुलं घडणार आहेत. शाळा म्हणजे विद्या मंदिर आहे, विद्येचं मंदिर आहे. हे काही तमाशा चालवायचा खेळ नव्हे. म्हणून शाळेला कसं बघावं, शाळेकडे कसं बघावं. चूक केली तर चूक सांगाव, आम्हाला मंजूर आहे. आमचा कान धरावं चूक केल्यावर. पण चूकच केली नाही, चांगलं काम केल्यावर बी पाठीवर थाप नाही. काम करे करीम साबण, अंडा खाय चान साप. ही असली अवस्था झाली इथं. म्हणून या तक्रारीला तथ्य नाही. आणि जो कोणी ग्रामसेवक आहे त्याला बदली नाही, त्याला प्रशासनानं, BDO साहेबांना, शिव साहेबांनी तात्काळ निलंबित केलं पाहिजे. आणि माझी दुसरी एक विनंती आहे, या गावातले या तालुक्यातले जे ग्रामसेवक आहेत ते गावागावात जाऊन त्रास देतात, त्यांना इतर तालुक्यात त्याची बदली करावी. या तालुक्यात त्यांना ठेवू नये. 2 महिन्याला बदली, ते कुठेच काम करत नाहीत. आणि साध्या मॅरेज सर्टिफिकेटला 5-5 हजार मागतात. काळ बदली करावी. आणि हे खोटे गुन्हे जे दाखल करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावं. आणि हे मागची जी तक्रार आहे ना, येऊन बघावं. तुम्हाला माझी विनंती आहे, तुमच्या माध्यमातून जे समाजामध्ये जे विष पेरलं गेलंय, संगूच्या वाडीचं नाव बदनाम केलंय, आमचा वारसा असलेलं संगूच बरं झालं, आमच्या पूर्वजाचा संदेश तुमच्या माध्यमातून गावागावात पोहोचावा. लोकसभागातून बांधलेली शाळा जीर्ण झाली, पडायला झाली, पाडताना साप निघाला. ती शाळा आम्ही पाडून मैदान केलंय आणि डिजिटल शाळा केली. ते स्वागत करणं तिकडेच गेलं. अनेक ठिकाणी स्वागत केलंय शिवाजीरावचं. शिवाजीरावांनी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शाळा बांधल्यात. आणि माझ्या गाव, त्याच्यातून त्यांची कल्पना आली की माझ्या गावची शाळा बांधली पाहिजे. आणि पुन्हा इथं 12वीचं सेंटर आहे, 12वीची शाळा आहे, 12वीचं केंद्र आहे. या पूर्वीच्या ग्रामसेवकांनी शिव मॅडमला दिलेली प्रत आहे, याची तारीख आहे 3/9/2024. याच्यावर रिसिव्ड आहेत सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग. एकही कागद आलं नाही आम्हाला. त्याच्यात आमची मागणी आहे, संगूची वाडी तालुका कंधार येथील जीप प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे ती इमारत पाडून त्याच ठिकाणी 10% लोकसभागातून नवीन इमारतीची मंजुरी मिळण्याबाबत. आणि जेवढी बिल्डिंग उभा टाकली त्यामध्ये फक्त एकच बिल्डिंग 13.5 लाखाची DPDC मधून मिळालेली आहे, बाकी बिल्डिंग नाही. बाकी दुसरं कंपाऊंड वॉल, पुढचं काय पेवर ब्लॉक, तुमचं हे किचन शेड याच्यासाठी मिळाले. पण 13.5 लाखाची एकच बिल्डिंग मिळाली मागची. जेवढी बिल्डिंग उभा टाकली ती सहभागातून आहे.
नाही अँगल आहे सर. त्याने ते विकलं म्हणून सांगितलं हा ना. हा त्याच्याकरता तर वर आहे. मी या पूर्वीच्या ग्रामसेवकांनी शिव मॅडमला दिलेली प्रत आहे. त्याची तारीख आहे 3/9/2024. त्याच्यावर रिसिव्ड आहेत सामान्य प्रशासन शिक्षण विभाग. एकही कागद आला नाही आम्हाला. त्याच्यात आमची मागणी आहे संगूचीवाडी तालुका कंधार येथील जीप प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे ती इमारत पाडून त्याच ठिकाणी 10% लोकसहभागातून नवीन इमारतीची मंजुरी मिळण्याबाबत. आणि जेवढी बिल्डिंग उभा टाकली त्यामध्ये फक्त एकच बिल्डिंग 13.5 लाखाची डीपीडीसी मधून मिळालेली आहे. बाकी बिल्डिंग नाही. बाकी दुसरं कंपाऊंड वॉल, पुढचं काय पेवर ब्लॉक, तुमचं हे किचन शेड याच्यासाठी मिळाली. पण 13.5 लाखाची एकच बिल्डिंग मिळाली मागची. जेवढी बिल्डिंग उभा टाकली ती सहभागातून आहे.